नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आमच्याकडं ना श्रावणामध्ये एका तरी शनिवारी धपाटी म्हणजेच थालीपीठं बनवतात आणि याचा नैवेद्य गावातल्या देवांना दावतात. तसं तर आमचं ग्रामदैवत मारुती आहे, त्यामुळे मारुतीला श्रावणामध्ये एका तरी शनिवारी थालीपीठाचा नैवेद्य दाखवावाच लागतो. प्रत्येक शनिवारी आम्ही गोड काहीतरी करतो आणि एखाद्या शनिवारी थालीपीठं बनवतो आणि प्रत्येक शनिवारी वेगवेगळं जेवण पण असतं. श्रावण महिना खूप पवित्र मानला जातो. या महिन्यात देवधर्म केलेला चांगला असतो आणि मी तर बघा पहिल्या सोमवारपासून शिवलीला अमृत पारायण सुरू केलं आहे आणि हे शिवलीला अमृतचं वाचन मी प्रदोष काळात करते. तर इथं मी थालीपीठ भाजणीसाठी घरातल्या एका भांड्याने 2 भांडी ज्वारी घेतली आहे आणि 1 भांडं तांदूळ घेतलं आहे आणि अर्धं भांडं हरभऱ्याची डाळ घेतली आहे. पसाभर गहू घेतले आहेत आणि पसाभर उडदाची डाळ घेतली आहे. आता हे सगळं स्वच्छ करून थोडंसं कपड्याने पुसून घ्यावं, कारण हे धान्य आमच्या घरचं आहे. पण तुमचं जर विकतचं धान्य असेल तर विकतच्या धान्याला पावडरी वापरलेल्या असतात, म्हणून कपड्याने पुसून घ्याव्यात. आणि त्यानंतर आता हे मी सगळं मंद गॅसवर भाजून घेणार आहे. हे सगळं धान्य मंद गॅसवर भाजून घेतलं की थालीपीठाच्या पिठाला छान खमंगपणा येतो आणि थालीपीठं खायला छान लागतात. आणि पीठसुद्धा आपण जास्त प्रमाणात करून ठेवलं तर ते जास्त दिवस चांगलं राहतं आणि पिठाला कडवटपणा येत नाही. त्यानंतर आता ही भाजणी गरम असतानाच याच्यामध्ये 1 चमचा ओवा घातला आहे आणि 1 चमचा जिरं घालणार आहे आणि हे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जिऱ्याचा व ओव्याचा या भाजणीला वास छान येतो. आणि आता ही भाजणी थंड झाल्यानंतर दळून ठेवणार आहे. तर आमच्या घराला कलर देऊन झाला आहे. घराचं सगळं काम पूर्ण केलं आहे. POP सुद्धा करून झाली आहे. तर आम्ही घरावर नाव काय टाकलं आहे बघा. हे नाव टाकण्याची माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती, ती पूर्ण झाली. हे नाव का टाकलं तर मी महादेव भक्त आहे. मी महादेवाची भक्ती करते. सोमवारचा उपवास पण असतो. हा आमचा वरचा मजला आहे आणि वरच्या स्लॅबवर जाण्यासाठी इथं जिना लावला आहे. हा खालच्या मजल्यावरचा स्लॅब आहे आणि इथून खाली जाण्यासाठी आणखीन एक जिना आहे. तर या पद्धतीने असं आमचं घर आहे आणि घरापुढे पत्र्याचं शेड आहे. शेडमध्ये झोपाळा, 4 चाकी गाडी असते. रस्त्यावरच आमचं घर आहे आणि घराचा फ्रंट बघा असा आहे. मी तुम्हाला आतला कलरसुद्धा दाखवीन आणि POP पण दाखवणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आतला कलर कसा आहे तो नक्की बघा. श्रावण महिना महादेवांना समर्पित असतो. श्रावण महिन्यामध्ये शक्यतो महादेवांची भक्ती करावी, शिवलीला अमृत वाचावे किंवा कोणी श्रावण महिन्यापासून 16 सोमवार व्रतसुद्धा करतात. दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाची पूजा पण करतात. ज्यांना काही मागायचं असेल त्यांनी श्रावण महिन्यात उपवास करून महादेवांना नक्की मागा. महादेव खूप दयाळू आहेत आणि महादेव भक्तांना खरंच पावतात. मला तर भरपूर वेळा
अनुभव आला आहे म्हणून मी तुम्हाला हे आवर्जून सांगितलं. पंचानना विश्व निवांतकारी तुझविन शंभो मज कोण तारी. आरोग्य योगी शिवशूलपाणी सदा समाधी निज बोधवाणी. उमा निवासी त्रिपुरांतकारी तुझविन शंभो मज कोण तारी. उदार मेरुपती शैलजाचा श्री विश्वनाथ म्हणती सुरांचा. दयानिधी तो गजगच्मधारी तुझविन शंभो मज कोण तारी. ब्रह्मांदी वंदे अमरदी नाथ भुजंग पाल धरी सोमकांत. गंगा श्रीदोष महाविदारी तुझविन शंभो मज कोण तारी. कर्पूर गौरी गिरिजा विराजे हळहाळे कंठ नियणीची साधे. दारिद्र्य दुःखे स्मरोनी निवारी तुझविन शंभो मज कोण तारी. स्मशान क्रीडा करीती सुखावे तो देव चंडामुनी कोण आहे. उदास मूर्ती जटा भस्मधारी तुझविन शंभो मज कोण तारी. भूतादिनाथ अरिअंतकाचा तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा. राजा महेश भूभाऊदारी तुझविन शंभो मज कोण तारी. नंदीहरांचा नंदकेश श्री विश्वनाथ म्हणती सुरेश. सदाशिव व्यापक तापहारी तुझविन शंभो मज कोण तारी. भयान भीम विक्राळ नग्न लीला विनोदे करी काम भग्न. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.